यानंतर आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि निलंबित पीएसआय गोपाळ बदनेला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मृत डॉक्टर महिलेनं तिच्या हातावर लिहिलेल्या नोटवर पीएसआय गोपाळ बदने याने 4 वेळा बलात्कार केल्याचा आरोप केलेला होता। दरम्यान बदनेला वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना त्यानं आपण प्रामाणिक आहे, पोलीस प्रशासनावर विश्वास आहे असं माध्यमांसमोर म्हटलंय। आरोपी गोपाळ बदनेला कोर्टामध्ये हजर करण्यात आले, तर पोलिसांनी गोपाळ बदनेच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली होती। आता महत्त्वाची बातमी, शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ वाद अधिकच पेटताना दिसतोय। काल पुण्यामध्ये शिंदेची भेट घेतल्यावर धंगेकर जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये आक्रमक भूमिकेवर ठाम होते। धंगेकरांनी या प्रकरणाविरोधात धरणे आंदोलन करण्याचे जाहीर केलं होतं, मात्र आता जैन मुनींनी 1 तारखेपर्यंत संयम ठेवण्याचं आवाहन केल्यामुळे धंगेकर आज जैन बोर्डिंगमध्ये जाऊन जैन मुनींची भेट घेणार आहेत। यानंतर धंगेकर पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यामुळे धंगेकर आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी 28 तारखेला बच्चू कडू यांचा नागपूरला भव्य ट्रॅक्टर मोर्चा आयोजित करण्यात आलाय। आज सकाळी 9 वाजता अमरावती जिल्ह्यामधल्या कुरळपूर्णा येथील निवासस्थानावरून शेकडो ट्रॅक्टर घेऊन बच्चू कडू हजारांच्या संख्येने नागपूरकडे कूच करतील। 28 तारखेला मोर्चावेळी महादेव जानकर, शेतकरी नेते राजू शेट्टी आणि अजित नवले हे सुद्धा सहभागी होतील। मात्र या मोर्चापूर्वी बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांकडून बैठकीसाठी बोलावण्यात आले। या बैठकीसाठी जायचं की नाही हे कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ठरवणार असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आहे। मतचोरी व मतदार यादीतील घोळावरून देशभरामध्ये वादळ उठलं असतानाच केंद्रीय निवडणूक आयोग आज सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये देशव्यापी मतदार यादी फेरछाननीची म्हणजेच एसआयआरची घोषणा होण्याची शक्यता आहे। त्यानुसार एसआयआरच्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक यात जाहीर होऊ शकतं। यामध्ये 2026 मध्ये विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीसह 10 ते 15 राज्यांचा समावेश असेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदार यादी स्वच्छ करावी अशी मागणी महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये केली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यातच एसआयआर होणार का याविषयी उत्सुकता असेल। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकला चल्लोरेचा नारा दिलाय, तर पक्षाची भूमिका ठरवण्याचे सर्व अधिकार पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब थोरातांना दिलेत। तर अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या या निर्णयावर मव्यातील इतर पक्ष काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आमची अशी विनंती साहेबांना की साहेब, जर सगळ्याच तालुका अध्यक्षांचं म्हणणं आहे तर आपण स्वबळावरती आपण तयारी करून घेऊ आणि त्यानंतर आपण जो आदेश द्याल तो आम्हाला अंतिम असेल। परंतु आज कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, सगळ्यांना संधी मिळावी अशी सगळ्यांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे आणि त्या भूमिकेबरोबर आम्ही सर्वजण सहमत आहोत। सर्व तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्षांचं मत आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी ऐकून घेतलं। बहुतांशी अध्यक्षांची अपेक्षा अशी आहे, साहेबांकडे आग्रह आहे की काँग्रेसनं नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावरती लढवाव्यात असा आग्रह धरलेला आहे। आमदार सुहास कांदेंच्या पुतण्यावर गुन्हा दाखल झालाय। जिल्हा परिषदेमध्ये ठेकेदारी करण्याचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी देवेंद्र कांदेंवर हा गुन्हा दाखल झालाय। देवेंद्र कांदे यांच्या मालकीचा गुरुकृपा एंटरप्राइजेस या नावानं ठेकेदारीचा परवाना आहे। त्यासाठी देवेंद्र कांदेनं दिलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळणी केली असता बनावट कागदपत्र देऊन ठेकेदार नोंदणी प्रमाणपत्र मिळवलं असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय। कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप अहिरे यांनी याबाबत फिर्याद दिलेली होती। बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या आरपीआयनं एनडीएला पाठिंबा दिलाय। रामदास आठवले एनडीएच्या एनडीए उमेदवारांचा प्रचार करणार आहेत। मराठा कुणबी जीआर संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडणार आहे। ओबीसी संघटनांकडून दाखल याचिकेवर ही सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर मराठा कुणबी शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेसंबंधी ही सुनावणी होणार आहे। ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाणे यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाला मराठा कुणबी आरक्षणासंदर्भात शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती। अमरावतीच्या बडनेरामध्ये
एका 27 वर्षांच्या तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रणदीप कौर रियाड असं मृत तरुणीचं नाव आहे. तरुणीच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिला फासावरून खाली उतरवण्यात आलं तेव्हा तिच्या गळ्यावर जखम होती, त्यामुळे तिची आत्महत्या संशयास्पद असल्याचं बोललं जात आहे. तसंच पोलिसांना तिच्या मोबाईलमध्ये चॅटिंग सापडल्याची माहिती आहे. त्याद्वारे पोलीस निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. तिचं कुटुंब आज पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे. दरम्यान MSc पर्यंत शिक्षण झाल्यानंतर रणदीप ही एका खासगी कोचिंग क्लासमध्ये शिकवत होती. तिनं आत्महत्या का केली हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस तपासामध्ये तिच्या आत्महत्येचं गूढ उकलण्याची शक्यता आहे. नागपुरामध्ये एका अल्पवयीन मुलीचा गेल्या अनेक महिन्यांपासून 2 मित्रांकडून सुरू असलेलं शारीरिक शोषण चाइल्ड हेल्पलाईनच्या माध्यमातून उघड झालंय. मित्रमैत्रिणींच्या पार्टीच्या नावाखाली बोलावून फ्रूट ज्यूसमध्ये दारू पाजून 16 वर्ष अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ शूट करण्यात आले होते. त्या व्हिडिओच्या आधारावर दोन्ही आरोपी तरुणांनी त्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करणं आणि त्या माध्यमातून तिच्यावर शारीरिक अत्याचार करणं सुरू केलेलं होतं. सतत होत असलेल्या या अत्याचारामुळे पीडित अल्पवयीन मुलगी प्रचंड घाबरली होती आणि आत्महत्येच्या विचारात होती. नैराश्यामध्ये असलेल्या पीडित अल्पवयीन मुलीनं 2 दिवसांपूर्वी महिला आणि बालकल्याण विभागाच्या चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर फोन केले होते. त्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली आहे. चाइल्ड हेल्पलाईनच्या काउन्सिलर्सनी घाबरलेल्या आणि आत्महत्येच्या मनस्थितीमध्ये असलेल्या पीडित मुलीची अनेक तास काउन्सिलिंग केलं आणि तिला आता पोलीस तक्रार देण्यासाठी तयार केलंय. तिला व्हिडिओ पाठवायचे आणि तिला त्याच्यानुसार तिला ब्लॅकमेल करायचे की तू जर आमच्याशी फिजिकल नाही झाले तर इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हे तुझी व्हिडिओ व्हायरल होईल. मुलगी खूप डिप्रेशनमध्ये गेली होती. ती सुसाईड करणार होती स्वतः, पण तिने चाइल्ड हेल्पलाईनला फोन केला, तिच्याशी संपर्क साधला, लगेच तिला फोनद्वारे काउन्सिलिंग केली. गेल्या आठवड्याभरापासून राज्यामधल्या काही भागामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस राज्यातल्या अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्यामधल्या चांदवड आणि देवळा तालुक्याला गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसानं चांगलाच तडाखा दिलाय. मका, कांदा, उन्हाळी रोपे पाण्याखाली गेलेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अपुरी कागदपत्र किंवा अन्य कारणांमुळे सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण न केलेल्या धारावीकरांना राज्य सरकारनं पुन्हा एक संधी दिली आहे. सर्व लाभार्थ्यांना पुनर्विकासामध्ये सामावून घेण्याच्या उद्देशानं धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या वतीनं दस्तावेज संकलनासाठी 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान मोहीम घेण्यात येते. प्रत्येक पात्र कुटुंबाचा सहभाग सुनिश्चित करताना एकही लाभार्थी कुटुंब पुनर्विकासापासून वंचित राहू नये यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या मोहिमेचा लाभ रहिवाशांनी घ्यावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. देशभरातील 8,000 जिल्हा परिषद शाळा रिकाम्या असल्याचं पाहायला मिळालंय, तर 20,000 शिक्षक फुकटचा पगार घेत आहेत. देशभरातील जवळपास 8,000 शाळांमध्ये 2024 ते 25 शैक्षणिक वर्षामध्ये एकाही विद्यार्थ्यानं प्रवेश घेतलेला नाहीये अशी माहिती शिक्षण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे. या शून्य प्रवेश असलेल्या शाळांमध्ये तब्बल 20,817 शिक्षक कार्यरत आहेत. नागपुरामध्ये मुख्यमंत्री चषक बास्केटबॉल स्पर्धेचं देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन झालंय. नागपूरच्या धरमपेठ क्रीडा मंडळाच्या मैदानावर हा उद्घाटन सोहळा पार पडलाय. राज्य बास्केटबॉल असोसिएशन आणि नागपूर बास्केटबॉल असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेमध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यामधल्या बास्केटबॉल टीम्स सहभागी झालेल्या आहेत. दरम्यान या स्पर्धेच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः बास्केटबॉल खेळण्याचा आनंद लुटलाय. आणि मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे की धरमपेठ क्रीडा मंडळ यांना या आयोजनाचा मान मिळालेला आहे. मी त्यांचंही मनापासून याकरता अभिनंदन करतो की आत्ताच आपण त्यांनी 50 वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. 50 वर्ष या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून अनेक खेळाडू हे तयार करण्याचं काम झालं आणि म्हणून या सातत्यपूर्ण कार्याबद्दल मी त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. कार्तिकी एकादशीच्या महापूजेला उपमुख्यमंत्री, वारकरी प्रतिनिधी आणि 2 जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव आहे. एकादशीच्या नियोजन बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात आली असून यावर्षीपासून ही नवीन प्रथा सुरू करण्यात येईल. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी या संदर्भात माहिती दिली आहे. आता यावर मंदिर समिती काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले. दरम्यान कार्तिकी एकादशीच्या यात्रेसाठी यंदा 1,000
150 जादा बसेस भाविकांसाठी सोडल्या जातील. कार्तिकी जिल्हा वारीसाठी आता परिषदच्या पंढरपूर शाळेचा विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी यांनाही पूजेचा मान मिळावा. मला वाटतं की आता आम्ही मंदिर प्रशासनाला तशी विनंती केलेली आहे आणि उद्याच्याला माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना पण आम्ही तशी विनंती करू आणि या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांमध्ये एक चांगला भक्तिभावाचा संदेश त्या माध्यमातून जाऊ शकेल. कार्तिकी वारीसाठी आता पंढरपूरच्या मार्गामध्ये बदल करण्यात आलाय. श्री क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिकी वारीनिमित्त देशभरातून भाविक येतात. यासाठी भाविकांच्या सुरक्षेसाठी 29 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आलेत. यामध्ये मोहोळ येथील शिवाजी चौक, शेटफळ चौक, टाकळी सिकंदर, कामती येथील कुरुल चौक, टेंभुर्णी येथील वेणेगाव फाटा, वेळापूर येथील श्री ज्ञानेश्वर चौक यासह इतर अनेक मार्ग जड वाहतुकीसाठी बंद राहतील. त्यामुळे जड वाहतूक चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन येथील पोलिसांकडून करण्यात आलं आहे. मुरुड जंजिरा परिसरामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलाय. दिवाळीच्या सुट्टीमध्ये आलेल्या पर्यटकांचा यामुळे हिरमोड झालाय. जलवाहतूक थांबल्यानं स्थानिक नौकाचालक आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना मोठा फटका बसतोय. राज्यामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय आणि त्यामुळे ते पावसासाठी पोषक आहे आणि हवामान विभागानं पुढील काही दिवसांसाठी पावसाचा अलर्ट जारी केलाय. मुरुड, राजपुरी आणि दिघी बंदराहून जंजिरा किल्ल्याकडे जाणारी नौका सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली असून अचानक आलेल्या या निर्णयामुळे अनेक पर्यटकांना निराश होऊन परतीचा मार्ग धरावा लागतोय. नेरळ माथेरान येथील मिनी ट्रेन यंदा परतीच्या पावसामुळे सेवेमध्ये थोडी उशिरा धावणार आहे. दसऱ्यानंतर 15 ऑक्टोबरला ही ट्रेन सेवा प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू होणार होती. मात्र सततच्या पावसामुळे काही भागामध्ये रस्त्यांवर भूस्खलन होऊन ट्रॅक खालचा भाग कमकुवत झालाय आणि त्यामुळे या कामाच्या डागडुजीसाठी थोडा वेळ लागत असल्यानं संबंधित विभागानं हा मुहूर्त थोडासा पुढे ढकललाय. त्यामुळे ही सेवा 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी दिली आहे आणि यामुळे यंदा महिनाभर उशिरा ट्रेनची सेवा मिळत असल्यानं पर्यटकांचा मात्र हिरमोड होतोय. मुंब्रा बायपास रस्त्यावर शीळकडून ठाण्याच्या दिशेनं येणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मुंब्रा बायपासवर काही काळ वाहतूक कोंडी झालेली होती. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचारी, शहर वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून दरड बाजूला करण्यात आली आहे. सध्या मुंब्रा बायपास मार्गावरची वाहतूक सुरळीत झाली आहे. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामधल्या कोडगावसह अनेक गावांमध्ये जनावरांमधील लंपी आजारानं डोकं वर काढलंय. मागील महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालं असतानाच आता जनावरांमध्ये लंपीच्या साथीनं पुन्हा एकदा नवं संकट ओढावलंय. तालुक्यामधल्या अनेक गावांमध्ये प्रत्येकी 5 ते 6 जनावरांना या आजाराची लागण झाल्याची माहिती समोर येते. या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेमध्ये असून जनावरांच्या उपचारांसाठी आणि प्रतिबंधक उपाययोजनांसाठी प्रशासनानं तत्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये. ठाण्यामधल्या उपवन कोकणीपाडा परिसरामध्ये पलाईदेवी मंदिर ठिकाणी झाड कोसळले. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र यामध्ये गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नांदेड शहरामधल्या मोर चौकामध्ये झालेला गंभीर अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय. एक भरधाव कार थेट रस्त्यावर असलेल्या दुकानामध्ये शिरली आहे. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येते. यामध्ये 3 जण जखमी झालेत. या अपघातग्रस्त कारमधल्या प्रवाशांना स्थानिकांनी मदत करत तत्काळ बाहेर काढलं. या अपघातामध्ये कारसह दुकानाचं मोठे नुकसान झाले. या अपघात प्रकरणी कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून भाग्यनगर पोलीस अधिकचा तपास करतायत. सोलापूरमध्ये पोलीस असल्याचं सांगत वयोवृद्ध महिलेला लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. शुक्रवार पेठेमध्ये ही घटना असून वृद्ध महिलेच्या हातामधल्या अंगठ्या आणि पाटल्या काढून चोरटे पसार झाले. तर हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध सुरू आहे. अंमली पदार्थ उत्पादन करणाऱ्या पेल्हार नालासोपारा येथील कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकलाय. अंमली पदार्थ उत्पादन आणि विक्री करणाऱ्या टोळीस जेरबंद करून एकूण 13 कोटी 44 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या गुन्ह्यामध्ये अंमली पदार्थांची विक्री करणारे 4 आरोपी आणि उत्पादन करणाऱ्या टोळीमधील 1 असे अजून एकूण 5 आरोपींना अटक झाली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असल्याचं परिमंडळ 6चे उपायुक्त समीर शेख यांनी सांगितलंय.
मुंबईच्या मालाड परिसरामध्ये 8 वर्षाच्या मुलीवर फावड्यानं हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केलंय. हल्ला करणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी नोटीस देऊन सोडलं होतं. मात्र मनसेनं पोलिसांच्या या निष्काळजीपणाविरोधात आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला आता अटक केली आहे. 8 वर्षाची मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत आणि बहिणीसोबत खेळत असताना तिकडे एक तबेला चालवतो यादव नामक, आणि ती मुलगी पण यादव आहे लहान मुलगी. तर काही कारणास्तव त्या मुलीला तो काहीतरी छेडत होता, या चुकीच्या पद्धतीने बोलत होता. त्याच्यानंतर मुलीने सांगितलं तुम अंकल ऐसा क्यों बोलते हो. त्याच्यानंतर त्या माणसाने, तर यादव जो होता त्याने डायरेक्ट त्याच्या हातात जो शेणाचा काय पावडा होता तो उचलून त्या मुलीच्या तोंडावरती मारला. तिचं होठ फाटून तिला 6 टाके पडले. कळंबोली सर्कल इथे उसाच्या मशीनमध्ये अडकून एका तरुणाच्या हाताला इजा झाली. त्याची 5ही बोटं छिन्न विछिन्न झाली आहेत. संबंधित तरुण उसाचा रस काढत असताना अचानक त्याचा उजवा हात मशीनमध्ये अडकला. यावेळी तरुणाचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ मशीन बंद केलं आणि पोलीस तसंच अग्निशमन दलाला कळवलंय. बॅटरी कटर आणि हायड्रॉलिक कटरच्या साह्यानं तब्बल 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर तरुणाचा हात या मशीनमधून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. दरम्यान तरुणाला तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अहिल्यानगरहून कल्याणच्या दिशेनं येणाऱ्या 2 एसटी बसचा अपघात झालाय. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं ती दरीमध्ये कोसळणार होती. दरम्यान चालकाच्या प्रसंगावधानानं मोठी दुर्घटना टळली आहे. बसमध्ये 88 प्रवासी प्रवास करत होते. अपघातामध्ये 7 ते 8 प्रवासी जखमी झाले. सिंधुदुर्गमधल्या विलवडे गावामधल्या 20 वर्षीय तरुणाचा दुचाकीच्या अपघातामध्ये मृत्यू झालाय. ऋषिकेश दळवी असं या तरुणाचं नाव आहे. ऋषिकेश दळवी गोव्यामध्ये बहिणीकडे भाऊबीजेसाठी गेला होता. संध्याकाळी घरी परतत असताना मुसळधार पावसामध्ये रस्त्याचा अंदाज न आल्यानं ऋषिकेशची दुचाकी झाडाला धडकली. या अपघातामध्ये त्याचा मृत्यू झालाय. ऋषिकेशनं 12वी पर्यंतचं शिक्षण बांदा खेमराज महाविद्यालयामध्ये पूर्ण केलं होतं. सध्या तो सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. त्याच्या अपघाती मृत्यूनं विलवडे गावामध्ये शोककळा पसरली आहे. पुरंदर आणि बारामती तालुक्याच्या सीमेवरून जाणाऱ्या नीरा मोरगाव मार्गावर चौधरवाडी गावच्या हद्दीमध्ये कारचा भीषण अपघात झालाय. यामध्ये कारमधील 7 वर्षीय मुलाचा जागेवरच मृत्यू झालाय, तर आजोबा गंभीर जखमी झालेत. आजोबा दिवाळीनंतर आपल्या मुलीला सासरी सोडण्यासाठी गडदरवाडी येथे आले होते. परत माघारी जात असताना अपघात झालाय. समोरून अंगावर आलेल्या टँकरचा चुकवत असताना त्यांचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झालाय, अशी माहिती स्थानिक लोकांकडून देण्यात येते. जखमींना नीरा येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. लातूरच्या औसा तालुक्यातील बुधोडा या गावाजवळ ट्रॅव्हल्स आणि सायकलचा भीषण अपघात झालाय. बुधोडा येथील सर्व्हिस रोडवर ट्रॅव्हल्सनं सायकलला जोरदार धडक दिली आहे. या अपघातामध्ये सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झालाय. औसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रॅव्हल्स जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे. अभिनेत्री सयाजी शिंदे सध्या काश्मीरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी श्रीनगरमध्ये फेरफटका मारत स्थानिक लोकांशी संवाद साधलाय. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाला फटका बसलेला होता. मात्र आता अभिनेते सयाजी शिंदेंनी श्रीनगरमध्ये फेरफटका मारत नागरिकांना पुन्हा एकदा काश्मीरमध्ये पर्यटनासाठी येण्याचं आवाहन केलंय. दिल्लीत विद्यापीठामध्ये 2ऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला झाल्याची घटना घडली आहे. आरोपींना विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला करून घटनास्थळावरून पळ काढला, तर चेहरा वाचवण्यासाठी हात पुढे केल्यानं मुलीच्या हातावर ऍसिड पडून तिचा हात जळालाय. दरम्यान पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. हायवेवर रील बनवणं एका तरुणाच्या जीवावर बेतलाय. मनाली 4 पदरी महामार्गावर दुचाकीचा अपघात झालाय. अपघाताचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. अपघात इतका भीषण होता की दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय. पोलिसांनी तरुणाच्या मित्राविरुद्ध आणि व्हिडिओग्राफर विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. ओडिशामधल्या मयूरभंज येथील एका निवासी भागामध्ये अचानक एक जंगली हत्ती शिरला होता आणि त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. प्रवाशांनी भरलेली एक बस तिथे उभी होती, जिथं हत्तीनं हल्ला केलाय. हत्ती समोर येताच नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. हत्तीला पाहून बसमधील प्रवासी ओरडू लागले. बस चालकानं प्रसंगावधान दाखवत बस हळूहळू पुढे नेली. मात्र हत्तींनी बसचा बराच वेळ पाठलाग केला. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला पाकिस्तान सरकारनं दहशतवादी घोषित केलंय. सौदी अरेबियामधल्या एका कार्यक्रमामध्ये सलमान खाननं बलुचिस्तानचा वेगळा देश म्हणून उल्लेख केल्यामुळे वाद सुरू झाला. यामुळे पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेमध्ये संताप व्यक्त झालाय. या विधानानंतर शहबाज सरकारनं पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत सलमान खानला दहशतवादी घोषित करणारी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. यासह सलमान खानचं नाव 4थ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलंय. अमेरिकेचे